हॅलो नमस्कार, तुमची पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर हा काल मी काय शॉपिंग केली तर हा याचा सेकंड पार्ट, तर नक्की बघा। हे नऊवारी घेऊन आलोय, दोन उपास करून ना, एक तुझ्यासाठी माझ्याकडून, तुला जे आवडेल ते काढून घे आणि याच्यावरची पीस शिवाय टाकून दे तू, मग त्या दिवशी तुला घालायला मी घेतलेलं ते घाल। घ्यायला पाहत होतं का? अगं मग तिचे सईचे पप्पा म्हणायचे राजाला घेऊन टाक, मग म्हटलं त्याला घेऊन दे। मला काही कळत नाही, म्हटले आज मम्मीला उपास करून घ्यायचे तर याच्यावरच नाही, मॅचिंग मॅचिंग आहे नव्हे, हा ग्रे ग्रे याच्यावर एक म्हणजे 80 वर टाळते तुला 80 लागतं ना, तर मग हा तुझा आहे। हवे हा ग्रे ना याच्यावर ये 90, तर मी 90 मी देते टाकून बघा, त्यांचं 1 सेंटीमीटर आहे ना। एवढी खरेदी केली आहे, अजून केली ती पण दाखवते, पण आत्ताच मार्केटमधून आले, थोडी फ्रेश होते, तुम्हाला पुन्हा भेटते, पण आजीला दाखवून देते कारण तिलाही भेटले पाहिजे। तर काय कार्यक्रम आहे, तर माझ्या आजीचं वर्षश्राद्ध आहे लवकरच, तर त्याची आता तयारी चालू आहे। तर उपास करून साठी ना नवीन साड्या वगैरे घ्यायच्या असतात, तर ते घ्यायला गेलेलो होतो आम्ही। चला आता फ्रेश होते मी, तुम्हाला पुन्हा भेटते। मार्केट तर मामाच्या घरून आली आहे, तर आता तुम्हाला हे वस्तू दाखवते आता मी। तर मार्केटमधून काय खरेदी केले, तर तुम्हाला सांगितलंच आता आजीचं वर्षश्राद्ध येते, तर म्हणजे उपास करू असतात ना 2, तर त्यांना आहे ना 5 भांडे घेतली जातात। तर हे 5 भांडे, तर डिश, वाटी, ग्लास, तांब्या आणि ताट, तर त्या दिवशी नाही उपास करून हे हातामध्ये जेवण दिलं जातं, तर 2 उपास करू होते ना, मग 2 उपास करूनसाठी 2 ताट, आणि उपास करूनसाठी तुम्हाला 90 दाखवलेच होते मी मगाशी। तर 2 उपास करून ना, म्हणजे एक आहे ना तर आत्यांना आहे आणि एक उपास करून आहे, आणि एक उपास करू साडीवाली आहे, तर त्यांना साडी घेतलेली आहे, तर त्यांना ना ती स्टिच करण्यासाठी दिली आहे। आणि एक ही माझ्या आत्याच्या मुलीसाठी, तिच्यासाठी पण घेतलेली आहे, आणि मी एक आणखी एक घेतलेली आहे। तर आज एवढी सगळी काही आपली खरेदी झाली आहे, म्हणजे किराणा वगैरे पण झाला, आणि ह्या वस्तू असतात हेही झालं, अजून ब्राह्मणाच्या वस्तू वगैरे आणायच्या आहे। तर एवढी सगळी आपली खरेदी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा। येऊ सौरभ दादा, बाय बाय। येऊ मम्मी, बाय बाय। वस्तू व्यवस्थित हो। तर हे पण माझे ब्लॉग बघतात आणि इथेच राहतात, ते समोरच बिल्डिंगमध्ये, आवडतात ना माझे व्हिडिओ। माझे सबस्क्रायबर मला इथे पण भेटले, सांगत होते आई मला की तुला विचारत होते ते असं भेटले होते। तर मी मार्केटमधून आले आणि आईने ना तिथं घरी नाही उडदाचे पापड करत होत्या, तर आमच्या घरगुती उडदाचे पापड बाकी होते, आणि आज थोडंसं ऊन पडलेलं होतं, आणि जास्तही उन्हाची काही गरज नाही, म्हणजे हे आपण फॅन खाली सुकवतो, म्हणजे बाहेर उन्हामध्ये नाही टाकत, थोडंसं ऊन द्यावं लागतं सकाळचं। तर छान मस्त आपले उडदाचे पापड आजचे तयार झालेले। तर जयश्री मावशींनी ना सईसाठी कॅडबरी पाठवली आहे, आणि ही बघा मी आता सई का आले, सई धर आणि थँक्यू बोल, थँक्यू इकडे बघ फोन मध्ये बघून, इकडे बघ, इकडे बघ, आणि तुला डेअरी मिल्क कॅडबरी फार आवडते ना? हा, डेअरी मिल्क, हा हे मला देणार आहे ना, तर डेअरी मिल्क खाणार आहे का तू? त्यांनी ना ताई आजीकडे दिली होती तुला द्यायला, तू आवडते ना सगळ्यांना। झाडावर बसायचं, दाखव बरं सगळ्यांना। उंदीर होता, उंदीर सई, इकडे बघ सई, साई सगळ्यांना दाखव ना कॅडबरी, आणि माझ्यासाठी पण पाठवलंय, मी तुला दाखवू का काय पाठवलंय माझ्यासाठी? माझ्यासाठी पाठवलंय, तुला पण आवडते, तुला मी दाखवेल, चल घरामध्ये, तर चला। तर आपल्याला आळू वडी आता तळायची होती, तर कढईमध्ये तेल ठेवलंय मी थोडंसं, कारण आळू वडीनी ना तेल खराब होतं, आणि हे बघा आळू वडी आपली अशी प्रकारे असे झालेलं होतं। तर आता रात्रभर मी ते गार होईपर्यंत होऊन दिलं, तर दुसऱ्या दिवशीचे 5-5:30 वाजलेले होते, तेव्हा मी हे कट करते।
तर तुम्ही सकाळी कट केली तरी चालेल, पण सकाळी ना म्हणजे सईचे पप्पा ही ड्युटीला निघून गेलेले होते, मलाही मार्केटमध्ये काम होतं, तर म्हटले चला नंतरच तळू सगळे असल्यावर घरामध्ये, म्हणजे सगळ्यांना आवडते ना, तर सगळे मस्त मिळून खातील, त्यामुळे मी म्हटले चला नंतर आपण मस्तपैकी तळून घेऊ. तर हे बघा मी आता कट करते ना, एकदम इझिली कट होतात ते, नाही तर तुम्ही गरम गरम कट करून बघा, तर अशी छान मस्त गोल गोल वडी होतच नाही, आणि पूर्ण वेळ अशी गारहूत झाली का मस्त होती. ती कोणीच नव्हतं, मीही मार्केटला होते आणि आळूवडी तळून खायला कोणी नव्हतं, त्यामुळे मी आता तेल तापत ठेवलंय आणि आता तळते. तर सईचे पप्पाही येतील आणि मस्तपैकी आपली सगळ्यांना आळूवडी सगळ्यांना मस्त एकत्र येऊन मी एन्जॉय करणार आहे. आणि हे बघा आपली आळूवडी छान मस्त तयार झाली आहे आणि खूप म्हणजे रात्रभर ठेवली ना तर हे बघा अशा प्रकारे छान मस्त कट होते, म्हणजे नंतर गरम गरम तळ आपण कट केली का मग सगळं काही असं मिक्स होऊन जातं, व्यवस्थित अशा वड्या येत नाही. तर ही आमच्या आईंची रेसिपी आईंनी सांगितलेली आहे. तर चला आपण मस्तपैकी तळून घेऊ. हे बघा आपली आळूवडी मस्त एकदम छान आणि एकदम क्रिस्पी झालेली आहे, खूप मस्त झालेली आहे. तुम्हाला आवाज पण आला असेल, एवढी छान आणि मस्त झालेली आहे आणि खरंच खूप टेस्टी झालेली आहे. तुम्ही ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी शेअरच केलेली आहे आणि आता तळून दाखवली कशा पद्धतीने होते अशी. तर मस्त झाली ना साई, तुझ्यासाठी काय आळूवडी पकडून दे रे, सांडून देशील. इकडे बघ, इकडे बघ, सगळ्या मावशींना बोलव खायला, सगळ्या आळूवडी. तर मावशीने ना मला हे दिलं, तर जयश्री ताईंनी ना मावशीकडे दिलं होतं माझ्यासाठी. तर यामध्ये सेंट आहे, तर त्याला घरीच तयार करतात. तर त्या मावशीकडे आल्या होत्या आणि मावशी मी मामाच्याच घरी होती, कारण मी आता सिन्नर मध्ये राहायला आलेली ना, तर मावशीने मला आणून दिले ते. तर हे बघा छान मस्त हा ना परफ्यूम दिलेला आहे त्यांनी. तर म्हणजे त्या घरीच तयार करतात आणि खरंच वास खूप मस्त आहे. म्हणजे मी ना आल्यानंतर तो हातावरती थोडासा मारून बघितला ना कसा वास आहे. तर आता म्हणजे मी फ्रेश वगैरे झाली तरीही त्याचा वास ना अजूनपर्यंत आहे, म्हणजे खूप मस्त वास आहे. म्हणजे ही आहे ना बॅग, तर तिचाही खूप छान वास येतोय आणि सईला तर फार आवडलं. सई म्हणते मला मार अशी करत होती आणि कॅडबरी ही सईने खाल्ली. तर धन्यवाद. तर खरंच मस्त, म्हणजे मला खूप छान वाटलं तुम्ही माझ्यासाठी हे पाठवलं. खरंच म्हणजे मी हॅप्पी झाले. भारी आहे खरंच खूप. इकडे ना हे दाखव ना तू, इकडे सई, आमची सई पण बघा, सईला फार आवडतं असं परफ्यूम, मेकअप वगैरे करणं सईला आवडतं. बरं सई तुझ्या हातावर मारू का, कशा वाशी सांग. अशा 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 घे बरं वास. कसा आहे ग, छान आहे ना, मस्त आहे का. बोल छान आहे मला, छान आहे. लय आला ना. आमच्या आईला अजिबात आवडत नाही आणि त्या शूट करताय. म्हणजे त्यांना ना परफ्यूम वगैरे वास आवडत नाही, म्हणजे काही नाही अलर्जी असते ना त्यामुळे. तर मस्त वास आहे. मिस्टरांना म्हणजे दोन्ही यूज करू शकतो आपण, लेडीज जेंट्स दोन्ही यूज करू शकतो. सईचे पप्पा हे बघा ना माझ्यासाठी आता ड्युटीवर आले, फ्रेश झाले. एक दोन कर. छान आहे का.
उड्याने मारायचं, उड्याने मारायचं. सांग. तर बऱ्याच ताईंच्या कमेंट असतात की मिस्टर व्हिडिओमध्ये बोलत नाही, तर म्हणजे थोडे बोलतात, तर जास्त काही नाही, म्हणजे तसे ते थोडे शांतच आहे, त्यामुळे त्याला बोलतील हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल. तर चला, मस्तपैकी सगळ्यांसाठी आता भेळ आणली होती. तुम्ही ह्या भेळ खायला छान मस्त, आमच्या सिन्नरची भेळ एकदम प्रसिद्ध. तर वायवेसमधली तर भाजीपाला घ्यायला गेले होते मामा, तर सगळ्यांसाठी मस्तपैकी भेळ घेऊन आले. आणि हे बघा तुमची सई, तर तुमची सगळ्यांची लाडकी सई लिंबू खाते, लिंबू, आणि एवढं आंबट लागतं आहे तरी पण खातेच आहे. आणि आईकडं भाजीपाला निवडत होत्या, आणि आता मी सगळेजण मस्तपैकी भेळ खाणार आणि छान रात्री आपला मेनू होणार आहे. तर काय मेनू आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटेल, तर व्हिडिओ बघत राहा. तर चला, तर मग मी सौरभ भाऊला बोलून घेतलं होतं, कारण मस्तपैकी आळूवडी केली होती ना, तर सौरभ भाऊला आवडते, तर त्याला बोलून घेतलं होतं. आणि मस्त आता तांदळाचे पराठे करतोय, आणि आप्पेही एका साईडला दिसत आहे. तर एका साईडला आप्पे, एका साईडला मस्त तांदळाचे पराठे, आणि आप्पे पण खूप छान मस्त झाले आपले. तर तांदूळ वगैरे ना उडदाची डाळ दळून ठेवली होती इकडे, मस्त आहे ना ओल्या खोबऱ्याचं झिरकंही तयार झालेलं आहे, आणि आपले पराठेही मस्त होतात ते. तर मम्मी सौरभ भाऊंसाठी काय आम्ही जेवण करू, पण गरमागरम आता करते मी एका साईडला मस्तपैकी. सौरभ भाऊ त्यांचे जेवण झालं होतं, आता आम्ही बायका बसलोय जेवणासाठी. खरंच खूप मस्त आपले पराठे, आप्पे तिन्ही म्हणजे दोघी वस्तू खूप मस्त झाल्या होत्या. आणि आज आप्प्यामध्ये मी थोडा खाण्याचा सोडा टाकला होता, तर खूप छान आणि असे हलके फुलके आपले आप्पे मस्त तयार झालेले होते. तर तुमच्यासोबत मी रेसिपी पण शेअर करेल, पण आज सगळं काही आपलं घाईमध्ये झालं, त्यामुळे रेसिपी काही तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवता नाही आली. तर आता पप्पांचाही कॉल आले होता, पप्पा सईशी बोलत होते, आणि सई पप्पांना ना म्हणत होती की आप्पे खायला या. हे बघा बाय बाय सई, बाय बाय. चालले बाय बाय सई, बाय बाय. किचन क्लीन झालं, मम्मी तेही घरी गेले. तर चला इथेच आजच्या व्हिडिओचे एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सगळ्यांना बाय बाय.